सखी सावली काव्यांजली। काकू, आशू, ही माणसं नक्की कसले पैसे मागत होती? काका असे अचानक गेले, त्याचा त्या पैशांशी काही संबंध आहे का? अगं तुला माहिती आहेत ना हिचे उद्योग। तिने ना कुठल्या तरी सावकाराकडून कर्ज घेतलं आणि ते पैसे देता आले नाही। हे तुझ्या काकांना कळलं आणि मी पैसे घेतले होते आणि ते परतही केले असते, पण ही आई बाबांना नको नको ते बोलली आणि ते बाबांना सहन नाही झालं, त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते अचानक गेले। खरं तर मी यांना फार काही बोलले नव्हते आणि पैशांचा विषय एवढा मोठा नव्हता, मिटला असता। हो ना, यांनी जरा जास्तच मनाला लावून घेतलं। बाबांचा स्वभावच तसा होता। आणि कसं आहे ना, बस झालं आता। काकू, तुझा नवरा आशू, तुझे बाबा तुमच्या डोळ्यासमोर गेले, तुमच्या वागण्यामुळे त्यांचा जीव गेला आणि तुम्हाला काहीच वाटत नाहीये। उलट आपला काही संबंधच नाहीये असं दाखवताय तुम्ही। शी, किती निर्लज्जपणा आहे हा। एवढा गंभीर गुन्हा केलाय तुम्ही आणि तुम्हाला काय वाटतंय? मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाणार आहे? अजिबात नाही। मी तुम्हाला घरी नेणार नाही आणि ह्यासाठी कधी माफही करणार नाही। थांब, तुला आम्हाला माफ करावंच लागेल। हा कॉम्प्युटर कसा चालू करायचा? काहीच होत नाहीये। मॅडम, हाँ, ही फाईल सरांनी दिली आहे। तुमची आजची पहिली असाइनमेंट, याचं प्रेझेंटेशन संध्याकाळपर्यंत तयार व्हायला हवं असं सांगितलंय। फ्रेंच इंडियन फ्युजन प्रेझेंटेशन। अहो, हे संध्याकाळपर्यंत पूर्ण करायचं आहे? कसं शक्य आहे? शक्य करावं लागेल, म्हणजे असं साहेबांनी सांगितलंय। इथे असंच असतं, करा सुरुवात। कसं करायचं? प्रेझेंटेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हे आजपर्यंत कधी केलंच नाहीये। कम्प्युटरचं पण काहीच माहिती नाही, चालू पण होत नाहीये। हा कसा चालू करायचा? वैशाली, अगं असं काय करतेस तू? विसरलीस? आता घरातून बाहेर पडताना काकांच्या फोटोला नमस्कार करून काय म्हणालीस? आम्हा दोघींची काळजी घेशील म्हणून अगं वचन दिलेस तू तसं त्यांना। तू आता तसं नाही वागलीस तर त्यांच्या आत्म्याला शांती नाही घेऊन मिळायची। काका, काकूने मला लहानपणापासून सांभाळलं, खूप केलंय तिने माझ्यासाठी। तिची आणि आसूची साथ मी कधीच सोडणार नाही।
नेहमीच त्यांची काळजी घे. डन. हो. हाय, मी नारायणी. ओ सॉरी. मी काव्या प्रभू देसाई. आजच जॉईन झालीस ना? कळलं मला ते. मी सुद्धा तुझ्यासोबत इथे रिसर्च करतेय. 3 महिने झाले. आता आपण दोघी एकत्रच काम करू. आज तुझा पहिला दिवस आहे ना, म्हणून तुला मदत करायला आली. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. ए, मॅडम वगैरे नको म्हणूस हा मला. तू मला नारायणी म्हण. आणि हो, मी सुद्धा तुला काव्याच म्हणणार हा. हे आहो जाओ रिस्पेक्ट वगैरे ऑफिसच्या पायरीच्या बाहेर गुंडाळून यायचं. डन. बाय द वे, गोड दिसतेस. हा कलर क्यूट आहे, सूट होतो तुला. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन करायला दिलं ना? हो, हे दिलंय करायला. मलाही दिलेलं. डोंट वरी, चिलॅक्स. बस बस बस. काव्या, थोडा वेळ घे, नीट विचार कर आणि मग सुरू कर. होईल सगळं. आणि तुला हे प्रेझेंटेशन कसं करायचं ठाऊक आहे ना? ओके, कॅरी ऑन. अंजली मला माफ कर. मी चांगल्या कारणासाठी पैसे घेतले होते, पण काकू, आशू, जे काही घडलं ते खूप वाईट होतं. काका नेहमी तुम्हा दोघींची काळजी घेत आला आणि तुम्ही दोघींनी एखाद्या माणसाला असे बोल लावून त्याला मरणाच्या दारात नेऊन सोडणं हे पाप आहे. कळतंय का तुम्हाला? एका प्रकारे खून झालाय आणि त्या खुनासाठी तुम्ही दोघी जबाबदार आहात. खूप त्रास दिलात तुम्ही माझ्या काकांना. तुम्ही स्वार्थी आहात, दुष्टपणा करता हे अक्काई मला नेहमी सांगायची. तरीही मी कायम तुमच्यावर विश्वास ठेवत आहे. तुमचं चुकतंय असं वाटलं तरी कधी ना कधी तुमच्यात सुधारणा होईल असं वाटायचं मला. म्हणूनच तुमच्याशी कधीच भांडले नाही मी. पण आज हे जे कळतंय ना ते खूप वाईट आहे, त्रास देणार आहे. त्यासाठी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. जळलं मेलं. नको तेव्हा नको ती गोष्ट उघड झाली हिच्या समोर. आता हिनं आम्हाला घरात नाही घेतलं तर काय होईल आमचं? अंजली, अंजली, अगं अंजली, माफ कर ग मला. हे बघ बाळा, तू लहान आहेस माझ्यापेक्षा, पण ही माझी चूक पोटात घाल. मी परत खरंच असं कधी वागणार नाही. अंजली, अंजली, तू तुझ्या काकांना दिलेला शब्द आठव. तो शब्द पाळ, नाहीतर त्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळायची ग. अंजली, खरंच माफ कर. मी परत असं कधीच वागणार नाही. तू सांगशील तसंच करीन मी. प्लीज माफ कर ना अंजली, प्लीज. Prevention is better than cure, Madhura.
आजारी पडल्यावर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा उपाय आधी केलेला बरा ना. तुझ्या फॅमिलीची मी वेलविशर आहे म्हणून सांगत होते. तुला अनुभव असताना सुद्धा अंजली बाबत तुला काही करायचं नसेल तर फाईन. फक्त तू आणि तुझं नशीब. ही सगळं असं नको बोलू. अगं तुझ्या काळजीनेच बोलत होते, पण हा तुमचा फॅमिली मॅटर आहे ना. ऍक्च्युली अंजली बद्दल मलाही बरंच काही वाटतं, पण काय पण प्रीतमचं प्रेम आहे ना अंजलीवर. मग तुला प्रीतमला आवरायला हवं मधुरा. घरात घुसले एकदाची. आता आम्हाला इथून कोण आणि कसं बाहेर काढतं ते बघूच. म्हणजे तू प्रीतमला अंजलीपासून दूर ठेव, हेच तर मी तुला सांगते. अगं प्रीतम एकदम साधा सरळ मुलगा आहे, इमोशनल आहे. अंजलीच्या नातेवाईकांबद्दल त्याला सिंपती वाटणारच. तिच्या नातेवाईकांना त्याच्यापासून दूर ठेव. उशीर झाला, निघते मी. सांगितलेलं लक्षात ठेवा सगळं. वेळ हातातून जाऊ देऊ नकोस. चल येते मी. वेळ हातातून निसटून गेली मधुरा. या घरावर आणि या सगळ्या संपत्तीवर माझा हक्क आहे, पण त्या अंजलीने हे बळकावलं. आता माझ्या हक्काचं सगळं परत मिळवून द्यायचा चान्स तिनंच मिळवून दिलाय. आता मी तो सोडणार नाही. मधुरा, अंजलीला अपशकुनी म्हणणारी ती हीच काकू का? आय गेस. वा, ह्यालाच मी तुझ्यापासून लांब ठेवायला सांगत होते. तुझी सून ह्यालाच घरी घेऊन आली. उद्या तुलाच घराबाहेर नाही काढलं म्हणजे झालं. तुम्हा दोघींना हातपाय धुवायचे असतील ना? तिथे रूम आहे, जाऊ शकता. मावशी, मी आलेच. चला. हिनं तर सगळ्या घरावर कब्जा करण्याचा प्लॅनच केलेला दिसतो. मला न विचारता एकतर माहेरच्यांना इथे घेऊन आली, आल्यावर साधं सांगायलाही तयार नाहीये. आणि या दोघी तर इथे परमनंट मुक्कामाला आल्यासारख्या बॅग घेऊन आल्यात. नाही, मी हे चालू देणार नाही. काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल मला. सॉरी. काव्या, हा काय ग, प्रेझेंटेशन डन? नाही, खरं तर तेच करायचा प्रयत्न करते.
मला उशीर होतोय. घरी माझी मुलं वाट बघत असतील ना. माझी ड्युटी खरं तर संपली आहे, पण हे आजच पूर्ण करायचं म्हणून सांगितलंय आणि मी यापूर्वी हे कधी केलं नाहीये ना. काय करायचं, कसं ते पूर्ण करायचं काही कळत नाहीये. मी चिलॅक्स, मैं हूं ना. अगं, हे सगळं आधी सांगायचं ना मला. बरं ठीक आहे, मला सांग, तुला इंडियन फ्रेंच फ्युजन करता येईल किंवा अशा काही रेसिपीज तू शोधून ठेवल्यास का? हो हो, मला त्यापैकी काही रेसिपीज माहिती आहेत. काही आधीपासून माहिती होत्या आणि काही मी नेटवर सर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये सूप्स आहेत, सँडविचेस आहेत आणि डेझर्ट सुद्धा आहेत. ते सगळं माहिती आहे. गुड. अगं तर मग झालं. आता तुला फक्त याचं टेक्निकल प्रेझेंटेशन करायचंय. ते नाही माहित मला कसं करतात ते. दाखवते मी तुला. सॉरी यार, हे सगळं मी तुला सकाळीच दाखवायला होतं, हो ना? ठीक आहे, आत्ता हो. अरे वा, झालं की. सोपं आहे. एवढंच करायचं होतं. तू खूप टेन्शन घेतेस हा. अगं, एवढं टेन्शन घेत जाऊ नकोस. आणि अगं, आपल्याला इथे एक्सपेरिमेंट करायला नेमलंय. अहो, ठीक आहे चहा. आई, तू का केलंस चहा? काव्या ऑफिसला गेलीये, मग दुसरा कोण चहा करणार? अजून आली नाही? इतका उशीर? अरे झाला असेल उशीर तिला. तू कशाला चिडतोयस एवढा? मी कुठे चिडतोय? नाही, यायला हवी होती. इतकं झालं. आवडलं सरांना. खरंच थँक्यू. बरं झालं, तुझ्यामुळे आज मी हे सगळं नीट करू शकले. काव्या मॅडम, चहा. काव्या मॅडम, चहा आलाय तुमच्यासाठी. घ्या तो. हो. आज पहिल्यांदा माझ्यासाठी कोणीतरी चहा करून आणला. नाहीतर आजपर्यंत मीच सगळ्यांसाठी चहा बनवत होते. खरंच घरातून बाहेर पडल्यावर एका बाईचं आयुष्य किती बदलून जातं ना. आई, का उशीर का झाला असेल हिला? घेईल ग. फोन तरी करून बघा. केला होता, लागला. डॅडू, मला क्राफ्टसाठी मदत करतोस का? निमिष बाळा, ऐक ना. हे बघ, क्राफ्ट्स वगैरे मला जमत नाही आणि तसंही आता मी खूप टेन्शन मध्ये आता. प्लीज. डॅडू, कर ना मदत प्लीज. मला ते शाळेत सबमिट करायचं आहे. विश, आई आली की करेल तुला मदत. हा, कधी येणार? मी तीच वाट बघतोय. सकाळी शाळेत जाताना सांगितलं होतं तिला आज कम्प्लीट हवे म्हणून. काय 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 हे आज कम्प्लीट करायचंय?
आणि तरीही उशीर केला.